ठरवलं असतं तर आदिती तटकरे यांना निवडणुकीत पाडलं असतं, मात्र चूक झाली। सुनील तटकरेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर गोगावलेंचंही प्रत्युत्तर। तटकरेंना आपल्यामुळे लीड मिळाल्याचा गोगावलेंचा दावा। महायुतीला समन्वय अभूतपूर्व यश टिकवण्याची जबाबदारी आता सर्वांचीच, मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे सरकारच्याच विरोधातलं कृत्य, त्याचं समर्थन करणार नाही, तटकरेंनी शिवसेना नेत्यांना पुन्हा सुनावलं। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात आता लवकरच निर्णय होणार, शिंदेंची ग्वाही। यंदा अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील। गतवर्ष निवडणुकीचं असल्यामुळे काही सवलती दिल्या, पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल, अजित पवारांचं वक्तव्य। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, तर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारी सुद्धा सोबत। सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होतं। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना सुद्धा सहआरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। विष्णू चाटेला जेलमध्ये पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट, चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का, दमानियांचा सवाल। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटलांची यावर प्रतिक्रिया। तर बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करणार। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंढरपूरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा, तर सांगलीमध्ये सुद्धा सकल मराठा समाजाकडून आज एक दिवसीय धरणे आंदोलन। शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच केंद्रात भाजपसोबत दिसतील, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर बच्चू कडूंचं वक्तव्य हास्यास्पद, शेलारांची यावर टीका। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, हवाला प्रकरणी भुजबळांच्या जामिनाविरोधातली याचिका, ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा, शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर। राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार, तर जेएसडब्ल्यू कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली सुनावणी लांबणीवर, तर 22 जानेवारीऐवजी 28 जानेवारीला ही सुनावणी होण्याची शक्यता। विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत कलम 37 लागू, परभणीमध्ये आता मोठे मोर्चे आणि आंदोलन करता येणार नाही। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या वांद्र्यातल्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त। टोरेस प्रकरणामध्ये 8 युक्रेनच्या तर 1 तुर्कीय नागरिकाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस, मुख्य आरोपींना 200 कोटी परदेशात पाठवल्याचाही संशय। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना। प्रयागराजमधील सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी खलिस्तानी संघटनेने उचलली, खलिस्तानी जिंदाबाद फोर्स असं दहशतवादी संघटनेचं नाव। गर्डर बसवण्यासाठी आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक, तर दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणारी ही वाहतूक बंद राहणार। मुंबईमध्ये आज 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मुंबईतली हवा प्रदूषणात आता वाढ होते, AQI 170। ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविचची चमकदार कामगिरी, तर अल्काराजचा पराभव करत नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व।